नमस्कार, मी संध्या. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खेड्याकडची मुलगी. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे गाजराचा हलवा कसा बनवायचा. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि परफेक्ट कसा होतो ते पण पहा. चिकट होत नाही आणि एकदम परफेक्ट म्हणजे छान असतं, एकदम सॉफ्टी होतो आणि एकदम मोकळा होतो. तर तो कसा बनवायचा तो मला मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7. तर मला आता आज आहे संकष्टी चतुर्थी, त्याच्यामुळं आज मला बनवायचं आहे. तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर बाप्पा तुमची ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण करू अशी बाप्पाकडे प्रार्थना. तर आज आता मी तर 1 किलो गाजर आणलेले आहेत, तर याच्यातले मी अर्धे किसलेले आहेत. तर मी आज बनवणार आहे गाजराचा हलवा. तर खूप दिवसांनी बनवत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला एका ताईने कमेंट्स केली होती गाजराचा हलवा तुम्ही कसा बनवता, माझ्याकडून परफेक्ट होत नाही. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की गाजराचा हलवा कसा बनवायचा. तर इथं मी 1 किलो गाजर आणलेली आहे. तर आता थोडीशी गाजर स्वस्त आहे त्याच्यामुळे गाजर आणलेली आहे. तर थंडीमध्ये किंवा या दिवसामध्ये हलवा खावा, कारण का असं पण डेली सलाडमध्ये जर तुम्ही गाजर खाल्लं तुमच्या पचनक्रियेसाठी खूप चांगलं असतं ते. ज्याच्यासाठी रोज तुम्ही काकडी, गाजर, टमॅटो, कांदा वगैरे खाल्ला तर खूप आपल्याला चांगलं असतं, म्हणजे शरीराला डायजेशन होण्यासाठी खूप चांगलं असतं. तर आता इथं गाजर घेतलेले आहेत 1 किलो, त्यातल्या अर्धी मी बाजूला काढून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडे दिसत आहे. थोडीशी जी छोटी छोटी होती ती माझ्या मुलीला खाण्यासाठी ठेवलेली आहे काढून. तर एवढे गाजर घेतलेले आहे. तर आम्ही 3घच आहे त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त लागत नाही हलवा. तर गाजरचा हलवा हा माझ्या मुलीचा खूप फेवरेट आहे आणि ती जास्त बनवलं तर ती सारखी तेच खाते, म्हणून जास्त बनवत नाही. कारण खूप गोड खाते ती, मग कारण गोड खाल्ल्याने जेवण जात नाही आणि मग ती जेवत नाही, त्याच्यामुळे मी थोडाच बनवते. तर आज संकष्टी चतुर्थी आहे म्हणून मी आता बनवून ठेवणार आहे, जेणेकरून तो गरम गरम खायला छान लागत नाही. जेवढा तो जास्त मुरला जातो तेव्हा तो छान लागतो खायला. त्याच्यामुळे मी आता सकाळी बनवून ठेवणार आणि मग तो संध्याकाळी जेव्हा उपवास सोडायचा तेव्हा मी देणार आहे खायला. तर ते इथं मी छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, ते एका नॅपकिनवरती ठेवलेले आहे कॉटनच्या. तर ते छान असे पुसून पण घेतलेले आहे. तर पाहू शकता त्याला पाणी वगैरे काहीच नाही, तर छान असे पुसून घेतलेले आहे. तर याच्यावरचं जे काय असतं ते सुद्धा आपण काढायचं नाहीये, म्हणजे फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. तर त्याच्यावरचं जे काय कोणी कोणी साल काढून घेतात, तर साल वगैरे काही काढायचे नाही, कारण का याच्यामध्ये जे काय असतं ना ते तुम्ही जर स्वच्छ धुतले ना त्याच्यामध्ये काहीच घाण राहत नाही. आणि स्वच्छ कपड्याने पुसूनही घ्यायचे आहे. फक्त त्याच्यावरचे जे काही असे ते आमच्याकडे केस बोलतात, त्याला दाढी बोलतात, म्हणजे गाजराला पण दाढी येते असं बोलतात. तर हे जे आहे हे केस फक्त काढून टाकायचे आहेत, बाकी काही नाही. तर आम्ही तर गावाला शेतामध्ये तर आम्ही असंच गाजर खातो, धुतलं पण फक्त धुवून किंवा पुसून घेतो, नाही तर असं कोणी करतच नाही. तर खूप छान असतं ते. आता केमिकल मारलेलं असतं, औषध वगैरे मारून सगळं पुसून वगैरे घेतात, पण ह्याच्यावरती केमिकल नसतं, असतं ते फक्त वरती जे त्याचा जो पाला असतो त्याच्यावर मारलं जातं. पण बोलतात पाल्यातलं ते त्याच्यामध्येच उतरतं, म्हणून शक्यतो लोक वरती पुसून घेतात. कारण का हे जे गाजर असतं हे मुळात जमिनीमध्ये असतं, त्याच्यामुळं त्याच्यावरती काही केमिकल वगैरे असतं असं काही नाही. आता आम्ही तर असंच खातो, बाकी ज्यांची इच्छा, जशी तुमची इच्छा तसं तुम्ही खा. कारण का आता मी धुवून वगैरे स्वच्छ घेतलेले आहे, पुसून पण घेतलेले आहे. तर आता मी तुम्हाला गाजर सर्व किसून दाखवणार आहे. किसून झाल्यावरती तुम्हाला मी दाखवणार आहे गाजरचा हलवा कसा बनवायचा आणि कशा प्रमाणात बनवायचा आणि तो कसा होतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे गाजर किती छान असे किसून घेतलेले आहेत. मी आता हे गाजर पाहू शकता आणि मी अर्धे ठेवलेले आहे आणि अर्ध्या याच्यात बनवणार आहे हलवा. पाहू शकता एवढा असा किस झालेला आहे. तर आता आपण काय काय टाकायचं, कसं टाकायचं, ड्रायफ्रुट्स वगैरे काय टाकायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्ही सर्वप्रथम मी आता कढई ठेवलेली आहे. तर कढई ठेवलेली आहे
तर आता इथं मी हे जे आहे गोवर्धनचं घी आहे म्हणजे आहे, तर हे मी आता टाकणार आहे ह्याच्यात 2 चमचे. आणि इथं पाहू शकता तुम्ही गाजर छान असं आपलं किसून झालेलं आहे, एकदम असं छान असं. तर ह्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला. इथं जे आहे इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, तुम्हाला जसे आवडेल तुम्ही तसे घ्या. मी इथं काजू घेतलेले आहे, बदाम घेतले आणि किसमिस घेतलेले आहे. तर आता हे जे काजू आहे तर हे मी पाकळीचे काजू आणते, कारण का ते कधी कधी ना अख्खे काजू आणले तर त्याच्यामध्ये आतमध्ये कधी कधी किडे सुद्धा असतात, त्याच्यामुळे मी पाकळीचे आणते. आणि तसं पण आपल्याला फोडून कापून टाकावंच लागतं, म्हणून मी पाकळीचे आणते. आणि हे जे आहे बदाम आहे आता हे सुद्धा मी कापून घेणार आहे. हे तर कायला असंच टाकायचं आहे. तर चला तर आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊ. 2 चमचे टाकायचे. तर आता इथं तूप वगैरे टाकून झालेलं आहे, तर तूप पण हे झालं आहे. तर याच्यामध्ये आता आपला हलवा गाजर किसलेलं जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. पूर्ण टाकून घ्यायचं. पाहू शकता 1 किलो गाजरामध्ये मी 4 ते 5 गाजर फक्त काढून ठेवलेले आहे, म्हणजे पाव किलो गाजर मी काढून ठेवले होते. तर तुम्ही पाहू शकता किती गाजरचा म्हणजे हलवा पूर्ण कढई भरलेली आहे, पाहू शकता. तर आपल्याला आता हा कढई भरून हलवा फक्त आपल्याला अर्धी कढईच करायचा आहे, एवढं त्याला शिजवून घ्यायचं आहे. पाणी वगैरे काही न टाकता शिजवायचा आहे. तो कसा शिजवायचा, काय काय टाकायचं, आता तुम्ही ह्या व्हिडिओ जर लास्टपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल कसा बनवते आणि तो परफेक्ट कसा होतो, एकदम छान असा. पाणी न टाकता शिजवायचा कसा तेही तुम्हाला दाखवते. शिजवण्यासाठी मी काय टाकणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. ह्या ट्रिक तुम्ही फॉलो करा आणि मला नक्की सांगा तुमचा पण हलवा कसा झाला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हलवा खूप छान असतो खायला, पौष्टिक पण असतो, त्याच्यामुळे हलवा जरूर खावा. कारण का आता तर गाजर स्वस्त आहे, तर म्हणजे खाऊन घ्यावा असं मला वाटतं. तर गाजर स्वस्त असल्यामुळे बनवायला पण काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळं बनवून आपल्या परिवाराला पण खायला द्या. तुम्ही पण खा, पौष्टिक आहे. आणि तर याला आता छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता की आपल्या गाजराचा जो किस आहे त्याचा कलर कसा चेंज झालेला आहे, कारण की मी याला आता 10 मिनटं छान असं हलवून घेतलेलं आहे. तुपामध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे त्याला, त्याच्यामुळे त्याचा कलर असा आहे की चेंज झालेला आहे. तर इथं जे आहे तर इथं मी आता हे बदाम वगैरे कापून घेतलेले आहे. तर हे आता हे बाजूला ठेवायचं आहे आपल्याला. आता आपल्याला याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे. आता याच्या आपल्याला साखर टाकायची आहे आणि थोडंसं दूध टाकायचं आहे. तर आता किती साखर टाकायची, तर तुम्हाला जर जसं गोड हवं असेल, कोणाकोणाला गोड जास्त आवडतं, कोणाला गोड कमी आवडतं, तर तुमच्या अंदाजानुसार साखर टाका. तर आमच्याकडं गोड म्हणजे मी मीडियम बनवते, अगदी गोड पण नाही अगदी कमी गोड पण नाही. तर मी किती साखर टाकणार आहे एवढ्या हलव्याला तर तुम्ही नक्की पहा. तर आता हा तुम्ही पाहू शकता हा पेला आहे, हा पेला, तो हा पेला भरून मी टाकणार आहे साखर. आणि अजून अर्धा पेला घेणार आहे, तर 1.5 पेला मी साखर टाकणार आहे. तर आता मी अजून अर्धा पेला साखर घेतलेली आहे, तर मी आता 1.5 पेला साखर टाकलेली आहे. आता छान असं याला एकदा हलवून घ्यायचं आहे, कारण का आपली जी साखर आहे या साखरेने आणि थोडंसं दुधाने आपला हलवा हा खूप छान आणि सॉफ्ट आणि खायला पण भारी लागतो. पाहू शकता तुम्ही याला पाणी सुटलेलं आहे. या हलवा हा जो आहे किस ते साखर टाकल्यामुळे आता त्याला पाणी सुटलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर ह्या पाण्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, पण जास्त नाही टाकायचे, जेणेकरून मग नंतरला तो
तो होऊ शकतो. जास्त दिवस राहिले तर दुधाने वास मारतो, त्याला वास लागतो. तर वास लागल्यामुळं मग आपल्याला कसं आता असं जर तुम्ही बनवलं तर त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आटलं तर तो तुमचा 8 दिवस म्हटलं तरी हलवा राहतो फ्रीजमध्ये बनवून जर ठेवला तर. पण दूध जर टाकलं तर त्याला वास लागण्याची शक्यता असते. तुम्ही पाहू शकता याला पाणी किती सुटलेलं आहे. त्यात ह्याच्यामध्येच आपला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे, जेणेकरून ड्रायफ्रूट्स हे आपले कडक नाही लागले पाहिजेत दाताला. तर हे जे आहे ड्रायफ्रूट्स, ते ड्रायफ्रूट्स पण टाकून घ्यायचे आहे आपल्याला, जेणेकरून त्याच्याबरोबर ते सुद्धा सॉफ्ट होतील आणि कडक नाही लागणार आपल्याला खाताना वगैरे. ते ड्रायफ्रूट सुद्धा हलवून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स मोठे मोठे टाकले ना तर खायला आणि हलव्यात पण छान दिसतात आणि खायला पण छान लागतात. त्याच्यामुळे ड्रायफ्रूट्स कोणी कोणी एकदम बारीक करून पण टाकतात. ज्याला जसं आवडतं त्याने तसं टाकायचं. मला असं आवडतं. तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकूया. तर आता इथं मी ज्या पेल्याने साखर घेतली होती त्याच पेल्याने मी अर्धा कप दूध टाकणार आहे त्याच्यामध्ये. दुधाने कसं थोडंसं टेक्स्चर चांगलं येतं त्याला. तर आता हे पाहू शकता तुम्ही. आता एवढं जे पाणी आहे, हे जे पाणी झालेलं आहे किंवा दूध आहे, त्याच याच्यामध्ये आपल्याला मंद गॅस म्हणजे एकदम गॅस पूर्ण बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच हा जो हलवा आहे तो आपल्याला पूर्ण असं शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळं गाजराच्या हलव्याला जास्त अगदी पण शिजवायचा नाही, तर तो एकदम असा गोळा होऊन जातो. गोळा नाही करायचा आपल्याला, असा सुट्टा आणि छान असा हलवा झाला पाहिजे आपला. तर आता पाहू शकता. आणि एकदम नकळत असं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपल्याला, कारण कोणताही गोड पदार्थ बनवताना फक्त खीर सोडून, खिरीमध्ये कधी मीठ टाकायचं नाही. जे खीर जर मीठ टाकलं तर आपली खीर खराब होते, म्हणजे फुटते. त्याच्यामध्ये आपण दूध टाकतो त्याच्यामुळे ते फुटतं दूध आणि नाचते खीर. त्याच्यामुळं फक्त आपल्याला शिरा वगैरे काय असं गोड बनवून असं तरच टाकायचं आहे. तरी ते पाहू शकता मी चिमूटभरात मीठ घेतलेलं आहे. फक्त गोड पदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही, त्याच्यामुळे थोडंसं टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. तर आता याच्यावरती आपल्याला गॅस जो आहे हा फुल आहे, तर आता मी बारीक करणार आहे. याला हलवून घ्यायचं एकदा आणि गॅस बारीक करून छान असं आपल्याला शिजवून द्यायचा आहे. तो शिजतो आणि मध्ये मध्ये भात राहायचं आहे, जेणेकरून खाली लागला नाही पाहिजे आपला हलवा. कधी कधी खाली लागण्याची पण, जर पाणी जर आटत गेलं तर खाली लागतो हलवा आणि तो चांगला नाही लागत. त्याच्यामुळं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. तर आता पाहू शकता तुम्ही. आता आपण काय करूया, त्याच्यावर झाकण ठेवूया. 10 ते 15 मिनटं लागतात हलवा बनायला. 15 मिनटामध्ये हलवा आपला तयार होऊन जातो. तर कोणाकोणाला आवडतो हलवा मला कमेंट्स करून नक्की सांगा. कोणाकोणाचा फेवरेट आहे हलवा. तर आता हे जे ताट आहे ते मी आता असं ठेवून देणार आहे आणि 10-15 मिनटं शिजवून देणार आहे त्याला. आता तुम्ही पाहू शकता आपला गाजराचा हलवा किती छान असा झालेला आहे. पूर्ण कढई भरली होती तर त्याच याच्यामध्ये एवढं पूर्ण शिजून गेलेलं आहे. पाहू शकता तुम्ही छान असा हलवा झालेला आहे. तर हा कसा संध्याकाळपर्यंत ह्याच्यातलं जे पाणी वगैरे काय असेल थोडंफार राहिले तर तो ऑब्झर्व होऊन जाईल, त्याला पाणी ऑब्झर्व होतं. तर आता छान असा आपला हलवा तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझ्या हलव्याची रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुमचा पण असा परफेक्ट होईल. तर मला एका ताईने कमेंट्स केली होती की म्हणजे गाजराचा हलवा बनवून दाखवा, तर त्याच्यासाठी मी बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता चिकट वगैरे अजिबात झालेलं नाही, गोळा झालेला आहे, कलर पण किती छान आलेला आहे. तर त्याच्यासाठी आणि काही लोक बोलतात तू सुगरण आहे का, तर काय एवढं हे करते ते करते. तर त्यांच्यासाठी एकच उत्तर माझं असेल, तर मी सुगरण वगैरे काही नाही. तर मला जे येतं तेच मी तुम्हाला दाखवते, बाकी काही माझं दाखवण्याचं हे नसतं. सुगरण तर सगळ्याच असतात, पण जे मला येतं माहीत असतं किंवा मी बनवते तेच मी दाखवायचा प्रयत्न करते. आणि मी सुद्धा लोकांचे व्हिडिओ पाहते तेच मीही बनवते, म्हणजे मलाही आवडतं ते मी
ज्याला आवडत असेल त्यानेच पहा. असं काही माझं हे नाही आहे की तुम्ही माझा व्हिडिओ पाहाच म्हणून, पण असं काही म्हणजे हे करत नका जाऊ. तर आहे मी म्हणजे मला जे येतं ते मी दाखवते, त्याच्यासाठी मी स्वतःला सुग्रण समजते. तर तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजा. तर चला, तर आता व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. आणि कसा झाला हलवा, कसा वाटला तुम्हाला माझी रेसिपी, ते पण मला कमेंट्स करून सांगा. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिवस खूप छान असा आनंदीमय जावो. तुमच्या ज्या काही इच्छा आहे ते गणपती बाप्पा पूर्ण करो, अशीच माझी इच्छा. अशीच मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करेन. तर चला.